नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी पण मस्त आहे. शुभ सकाळ सर्वांना. हा सकाळचा व्हिडिओ आहे म्हणून शुभ सकाळ म्हटली आणि पोस्ट संध्याकाळी केली म्हणून असं समजू नका. तर सकाळ माझी अशी काहीशी होती आज. आज म्हटलं, की पावसामुळे जास्त कस्टमर येणार नाहीत, म्हणून हा खाटापट केला आणि खरं सांगू का करताना वाटलं, की लगेच होईल काम, पण आज खरं तर खूप उशीर झाला. ही कामं आवरता-आवरताच आज 2 वाजलेले. आता तुम्ही म्हणाल, की "बाई एवढा पसारा करेपर्यंत करत काय होतीस?" तर मी वरच्यावर साफसफाई करते. पण घर आणि पार्लर एकत्र असल्यामुळे खूप सारा पसारा होतो आणि घर हे मातीचं असल्यामुळे ज्यांची घर मातीची आहेत ना, त्यांना तेच हे समजू शकतात, की घरामध्ये किती माती पडते. तर ही माती क्लीन करायला आहे ना, दरवेळेस मी क्लीन करताना 1 ते 2 तास माझे जातातच. कारण हे डीप क्लीनिंग करणे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या दिवसामध्ये ना, मागे दिसत असेल तुम्हाला, भिंत अर्ध्यापर्यंत ओली झाली आहे. कारण पावसाच्या पाण्यामुळे ही भिंत भिजते आणि भिजल्यामुळे माती पण पडते भरपूर सारी आणि त्याच्यातून मुंग्या वगैरे येतात. त्यामुळे त्या पण खूप चावतात आणि डास होतात ते वेगळंच. आणि घरामध्ये महत्त्वाची म्हणजे खाली खिडकी पण नाही आहे जेणेकरून म्हणजे असा प्रकाश वगैरे येईल. लाईट नसली की घरामध्ये काही दिसत पण नाही. हा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण असो, आता आहे त्याच्याबरोबर आपण हे केलंच पाहिजे. नंतर कांदे वगैरे मी खाली खाटाखाली पसरले होते, कारण ह्या दिवसामध्ये आहेत ना, कांदे पण खूप खराब होतात. तर पसरल्यामुळे पण मला दर 15 दिवसाला तरी हे साफ करावे लागतात. नाहीतर खूप सारी कांद्याचा वास येतो आणि पार्लर ह्याच रूममध्ये आहे, त्यामुळे ह्याची काळजी घ्यावी लागते. तर ही माझी आवराआवरी सुरूच होती. आता 2-3 दिवस झालं मी रोज वेगवेगळे व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओज आणि खूप लोक मला म्हणतात, की खूप छान असे व्हिडिओ बनवतेस, त्याच्यामुळे आम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स येते. अशा पद्धतीने आम्ही कधी विचार केला नव्हता. तर त्याच्याबद्दलच एक असं बोलायचं आहे, की माझी मैत्रीण मला एक म्हटली होती, की मला पण YouTubeचा चॅनल सुरू करायचा आहे. पण मला एवढा कॉन्फिडन्स नाही आहे, म्हणजे आपण दिसायला एवढं ॲक्टिव्ह नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे. पण मला एक सांगायचं आहे, की प्रत्येक स्त्री असो नाहीतर कोणताही माणूस असो, देवाने जशी त्याची रचना अशी बनवली आहे, की प्रत्येक माणूस जन्मताच सुंदरच असतो. पण तो आपण बघतो कसा, त्या दृष्टिकोनाने तसा आपल्याला वाटतो. जर आपल्या स्वतःलाच जर आपण सुंदर वाटत नसेल, तर लोक पण आपल्याला त्याच दृष्टीने जज करतील. त्यामुळे प्रत्येक म्हणजे व्यक्तीने असं समजलं पाहिजे, की मी असतानाच नॅचरली खूप सुंदर आहे. मी माझं स्वतःवर प्रेम करतो. त्यामुळे आपोआप तुम्हाला पण आजूबाजूची माणसं आपल्याबद्दल ताच विचार करतात असं वाटू लागेल. तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या मी नक्की तुमच्याबरोबर सांगेन. आणि तुम्ही नेहमी विचार पॉझिटिव्ह करा, जेणेकरून तुमचं आयुष्य पण पॉझिटिव्ह होईल. आणि अशाच गोष्टी मी तिला सांगितल्या. ती मला म्हटली, की "खरंच कादंबरी, मी पण लवकरच YouTubeला सुरुवात करेल, YouTubeच्या चॅनेलला आणि तू मला वेळच्या वेळी मार्गदर्शन कर." तर मी म्हटलं, "नक्की करेन." कारण मी पण शून्यातूनच शिकली आहे आणि तू करतेस तर खूप चांगलंच करशील असं मला वाटतंय. तर तिने हा म्हणजे निर्णय माझ्यामुळे घेतला हे मला खूप छान वाटलं. तर अशा पद्धतीने मी घराचं क्लिनिंग पण केलं तुमच्याबरोबर बोलत-बोलत. खरं सांगू का कोणतंही काम करताना आहे ना, मन पण प्रसन्न पाहिजे बरं का. आपण जर गाणी-बिणी लावून छान काम करत असेल ना, तर त्या कामाचा कंटाळा पण येत नाही आणि डोक्यामध्ये असंख्य प्रश्न घेऊन जर काम करत असलो, तर आपल्याला ते काम पण उरकत नाही आणि कोणतं टेन्शन असलं तरी उरकत नाही, की हे होईल का? ते होईल का? असं होईल का? तसं होईल का? तर एकदम छान असं प्रसन्न वातावरणामध्ये काम करत जावं, जेणेकरून कोणतंही काम करताना तुम्हाला असं कंटाळा येणार नाही किंवा त्या कामामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही, असं होईल. तर आता म्हटलं, की तुम्ही भरपूर दिवस झाला म्हणत होता, की कादंबरी पार्लर कुठे आहे? त्या व्हिडिओ पण तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन, घरातलं माझं पार्लरचं सेटअप कसं आहे ते. तर आता बघा, सकाळ-सकाळी आणखीन एक काम झालं म्हणजे ही साफ करताना माझ्याकडून वॅक्स सांडलं, तर ते वॅक्स पुसून घ्यावं लागेल, नाहीतर ह्याला लगेच मुंग्या लागतात. आता ऑफरमध्ये जे मी वॅक्स केलेलं ना हँड वॅक्स, ते ऑफरमधलं मी ₹150 टाकलेलं. पण हे क्रीम वॅक्स आहे, ह्याला बाहेर 300-350 च्या वर घेतात. पण मी हे तुम्हाला वॅक्स फक्त 150 मध्ये अवेलेबल केलेलं. तर माझ्या आसपास तुम्ही जर राहत असाल, तर नक्की आपल्या पार्लरला व्हिजिट करा. आणि माझे आत्ताचे जे कस्टमर आहेत, ते असतानाच खूप चांगले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे, की माझी कामाची क्वालिटी कशी आहे. त्यामुळे ते नेहमी मला प्रोत्साहन करतात आणि त्यांना माझं काम देखील आवडतं. आता पार्लर म्हटलं की पार्लरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हायजीन. कारण आपलं पार्लर जर हायजिनिक असेल तर कोणत्या कस्टमरला त्याचे साईड इफेक्ट होत नाही. त्याचबरोबर आपल्याला पण ते करताना चांगलं वाटतं. कधी-कधी काय होतं माहिती आहे का, पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे सुकत नाहीत. त्यामुळे असं कोबट वगैरे वास येतो. त्यामुळे मी दर 2 दिवसाला का होईना पार्लरमधले कपडे जे आहेत ते धुवून टाकते. म्हणजे जेणेकरून एक ना एक तरी सुकतात आणि कस्टमरला टॉवेल्स, नॅपकिन जे आहेत ते चांगले क्लीन असलेले भेटतात. तर असं तुमचं देखील पार्लर असेल तर तुम्ही करता का? नक्की कमेंट करून सांगा.
त्याचबरोबर आता बघू शकता, की आता हे जे रॅक होतं ते मी भरपूर सारं सामान लावत होते. पण ह्याच्यात पण नाही का आपण रोज कसं पण सामान ठेवत असतो वरच्यावर हाताला घेऊन आणि कस्टमरला रोज सामान दाखवून आहे ना ते सामान असं अस्ताव्यस्त होतं. पण दुकान ज्यांचं असतं किंवा शॉप असते त्यांना असं सारखं क्लिनिंग करावंच लागतं, नीटनेटक्या वस्तू लावाव्या लागतात. कारण ज्यावेळेस तुमचं सामान अट्रॅक्टिव्ह दिसतं त्यावेळेस कस्टमर देखील घेतं आणि सामान जर अस्ताव्यस्त असेल तर ते कस्टमरला पण घेऊ वाटत नाही. पण ह्याच्यामागे स्ट्रगल जरी असला तरी हे काम करावंच लागतं. आता हायड्रा फेशियल भरपूर लोक मला विचारतात, की कादंबरी हायड्रा फेशियल तू करतेस पण कसं म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? किंवा रिझल्ट कसे आहेत? त्याच्यावर पण मी व्हिडिओ नक्की आणीन. पण आपली जी मशीन आहे ती 11 in 1ची आहे. त्यामुळे आपल्याकडे ऑल ॲडव्हान्स ट्रीटमेंट होतात. तुम्हाला जर तुमचं अपॉइंटमेंट घेऊन करायचं असेल तर नक्की कॉल करा किंवा मेसेज करा. ह्या नंबर ह्या आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओला मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तशी अपॉइंटमेंट वगैरे फिक्स करेन. आणि नंतर बघू शकता की अंथरूण वगैरे काढायचं राहिलेलं तर अंथरूण वगैरे काढून घेतलं. भरपूर सारे लोक माझ्या मिस्टरांना पण विचारतात की तुझी बायको व्हिडिओ बनवते का, नाहीतर असं तसं. पण मी तुम्हाला सांगितलेलं की मिस्टरांचा विरोध होता ह्या गोष्टीला, पण आता मी हे करते त्यामुळे ते देखील मला सपोर्ट करतात की तू व्हिडिओ करते, छान करतेस, अजून तुझा कॉन्फिडन्स लेवल वाढव, अजून छान व्हिडिओ शूट करत जा. तर आज घरातलं होम क्लिनिंग आतल्या रूमच्या बरोबर म्हटलं किचनची पण थोडी साफसफाई करावी. कारण किचनमध्ये पण खूप सारी माती पडते त्यामुळे ना किचन सारखं वरच्यावर क्लीन करावं लागतं आणि ह्या दिवसामध्ये कॉक्रोच वगैरे खूप होतात. तर भांडी मी घरामध्येच धुते त्याचं कारण असं की म्हटलं घराबरोबर आता भांड्याबरोबर घरातली पण क्लिनिंग होईल. तर ह्या दोन्ही रूम मी भांडी धुतल्यानंतर क्लीन करून घेतलेल्या, छान धुवून घेतल्या आणि भांडी खूप सारी होती. म्हटलं सगळा व्हिडिओ तुम्ही बघून दमाल म्हणून सगळ्या व्हिडिओ नाही मी शेअर केला. थोडा क्लिप घेतले थोड्या नंतर भांडी वगैरे जी अगोदरची होती ती पण काढून घेतली. तर असं काही माझं किचनचं सेटअप आहे. हे किचनला कलर मीच दिलाय आणि ह्यांनी आम्ही दोघांनी कलर दिलाय. नंतर वर जी वॉरली पेंटिंग दिसतीये तुम्हाला मी नंतर एखाद्या वेळेस दाखवेन. ती वॉरली पेंटिंग पण मी काढली आणि अर्धी राहिली तेव्हापासून ती राहिली आहेच, ती काही काढताच आली नाही. घरी आल्यानंतर भरपूर लोक मला विचारतात की त्याचे काही स्टिकर आणलेलेस का तू, तर नाही मी हातानेच काढलेली ही वॉरली पेंटिंग. आणि त्याच्यावर जी फळी दिसते ना त्याच्यावर पण कप वगैरे मांडलेले होते. तर ह्या साईडला अशी खिडकी आहे, तिथं ताई आलेल्या म्हणून त्यांच्याशी बोलत होते. आता नंतर कामाला लागले. ही जी मांडणी आहे ना ती त्यांनी आमच्या ह्यांनी ह्याच्यामध्येच फिक्स केली भिंतीमध्ये, त्यामुळे ही अशा पद्धतीनेच धुवायला लागते. पण काळजी करण्याची गोष्ट नाही आहे की ज्या मागचा कलर आहे त्या वॉटरप्रूफ आहे त्यामुळे त्याला काय होत नाही, कलर वगैरे निघत नाही किंवा टेकल्यानंतर पण ते चिकटत वगैरे नाही. आता तुम्हाला वॉरली पेंटिंग बघा स्पष्ट दिसत असेल. किचन आता साफ केलं बघा किती छान दिसतंय. नंतर म्हटलं ही फळी पण साफ करून घ्यावी. आता ही फळी काही ह्याला अटॅच नाही आहे त्यामुळे ही फळी काढायला येते. पण आता बरेच दिवस झाले ही फळी काढली नव्हती तर बघा किती सारी धूळ होती त्याच्यावर आणि भिंतीला पण अशा जाळ्या वगैरे झालेल्या, म्हटलं ते पण पुसून घ्यावं लागलेस. आता ही भांडी अशी होती, एवढा सगळा पसारा होता, आता साफ करून घ्यायचा होता. नंतर बघू शकता खालचं जे घाण होती ती पण पाण्याने धुवून मी चांगली घासून वगैरे पुसून लाद्या सगळ्या धुवून काढल्या. किचन खाली पण आपण म्हणतो पण खूप साऱ्या जाळ्या वगैरे होतात त्यामुळे वरच्यावर क्लीन केलं पाहिजे. पाल ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या घरामध्ये कोणता पदार्थ उघडा वगैरे राहिला, लहान मुले वगैरे असतात, म्हातारी माणसं असतात किंवा आपल्याला पण फूड पॉयझनिंगचं होऊ शकतं, त्यामुळे घर वरच्यावर स्वच्छ ठेवलं पाहिजे. आता बघू शकता किचन आणि बाहेरचा रूम धुतल्यावर किती छान दिसते. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.